हाय मित्रांनो, आता आम्ही सणाच्या स्टेशनावरून ओंकारेश्वरला जायसाठी निघालो. आता ओंकारेश्वरला चाललो आम्ही. बघा बस पूर्ण झाले एकदम. राजावारी आपला थाट आहे तिथं. आपला भाऊजीच बस रे भाई. चला हे बघा आम्ही आता आलेलो इथं ओंकारेश्वरच्या नगरीमध्ये. आता इथून अजून थोडं लांब आहे ते. तोपर्यंत आम्ही इथं जेवण करतोय. कोणते हॉटेल आहे? जोशी बंधू हॉटेल आहे ते. हे बघा आमचा मित्र इथं ऑर्डर देऊन बसलेला. का रे ऑर्डर देऊन किती वेळ झाला? अर्धा घंटा. हा मग आता येतच असेल आमचं ऑर्डर. बघा तुम्ही तोपर्यंत आमचं जेवण येतो तोपर्यंत. हे बघा मित्रांनो, आपलं जेवण आलेलं आहे. शेव टमाटरची भाजी आणि बटर रोटी आलेली आहे. आम्हाला ब्लॉक काढत तोपर्यंत बी दम नाही होता. आम्ही डायरेक्ट खाणं लावून दिलं. त्याला आता आम्ही खाल्ल्यानंतर बोलतो, कारण की भूक लागलेली होती. हे बघा आपलं जेवण झालेलं आहे. झालं का पोटभर? हे बघा आता मस्त झाले. आता आतून निघू आम्ही इथून. आज आता गर्दी खूप आहे. नवीन वर्षाचे भरपूर लोक येत आहे इकडं, कारण की इथून तिथून आहे बघा पूर्ण कार जात आहे तिथं. डिसेंबरमध्ये नका या सध्या. हे बघा मेन गेटापासून ओंकारेश्वर मंदिरपर्यंत आम्ही रिक्षा गेली. आता आम्ही चाललो मस्त रिक्षामध्ये. बघा बघा ट्रॅफिक किती आहे. भरपूर जाम आहे पूरपर्यंत. हे बाई इथं कुठे तरी रिक्षावाल्यानं सोडलं आम्हाला, पण इथून कुठे आहे आम्हाला काहीच माहित नाही. आता आम्ही विचारत चाललो तिकडे. मस्त येडा आणि फिरायचं आम्ही बिना अंग तोंडायचं. चला आता एखादी रूमच्या शोधात निघतो. बघा रस्ता. चला मग शोधतो मी रूम. आम्ही मस्त इथल्या मोठ्या बाजारामध्ये भटकतोय. हे बघा हा भाऊ धुरंदार. हे बघा सगळ्या प्रकारचे खेळणे येतं. पिण्याचं पाणी आहे. हे बघा इथून मस्त भरपूर मोठा बाजार आहे. हे बघा इथं खाली पण काहीतरी वाटतं. खाली पण बाजार आहे बघा. खूप मोठा बाजार राहतो इथं. बघा गॉगल, प्रत्येक व्हरायटीचा गॉगल आहे. टी शर्ट आहे बघा. पर्स. खूप मोठा बाजार आहे इथं. मंदिर त्या बाजूने आहे. तिथं आम्ही नंतर होतो. आपण चाललो कुठे पण. बघा फायनली आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिरापर्यंत आलेलो आहे. बघा ही नदी किती मस्त आहे. बघा इथं पूल आहे तिकडे जाण्यासाठी. बघा इकडनं जाण्याचा मार्ग. गर्दी इतकी भरपूर गर्दी आहे बघा. डायरेक्ट 3 ते 4 तास नंबर लागत नाही. काय किती वेळ लागतो नंबर लागायला? नंबर लागायला किती वेळ लागेल? 2 ते 3 घंटे. बघा 2 ते 3 घंटे लागेल फक्त नंबर लागायसाठी. बघा किती भारी मॉल आहे इथं. बघा मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आपण उभं आहे. आज बोट बंद आहे वाटतं. ते म्हणताय मावशी म्हणणे की बोट बंद आहे म्हणे आज. आता काय आपलं उद्या फिरू मग आता बोटमध्ये. आज तर बंद आहे ते. बघा डिसेंबरमध्ये किती पब्लिक राहते. हे नवीन वर्ष लागेल ना आता, त्याच्यामुळे सगळेजण येऊन जातात. ठीक आहे फायनली इथं रूम भेटलेला आहे आपल्याला. बघा इकडं रूम आहे. आता इथं आम्ही रात्रभर स्टे करू आणि मग सुबह निघू पूर्ण दर्शन करायला. आता आम्ही आंघोळ वगैरे करून घेतो. नंतर थोडंफार फिरतो. मार्केट वगैरे काय घ्यायचं वगैरे राहिलं तर बघतो. आता आम्ही रूम कसा आहे तर बघा मित्रांनो, हा रूम भेटलेला आहे आता आपल्याला. बघा इथं खिडकी वगैरे आहे या रूमला. आता थोडं वेळ झोपतो मी. नंतर आंघोळ वगैरे करून 4-5 वाजता जाईल मग आता मार्केट फिरायला. आणि दर्शन उद्याच करेल मग. हे पहा आपण असं झालेलो रेडी. असं जाऊ पूर्ण मार्केट फिरायला. 5 वाजलेले 9-10 वाजेपर्यंत येऊ आम्ही पूर्ण मार्केट फिरू. झालं ना रेडी? हे बघा इकडचं वातावरण किती भारी आहे. बघा मंदिराकडे जाण्याची गर्दी किती आहे. हे तर काही नाही सुरुवात आहे, अजून मध्ये भरपूर आहे. म्हणून डिसेंबरमध्ये काही यायचं नाही. बघ पूर्ण सगळ्या ठिकाणी भीड आहे डायरेक्ट. हे बघ आपण आता मस्त वेळी घेतलेलं इथून लस्सी हे काकांकडून. लस्सी पितो मस्त.
हे बाई इथं बोटिंग होती, एक पण बोट चालू नाही आता, बोट बंद आहे म्हणे इथं बघावरती. आदि शंकराचार्य त्यांची मूर्ती. आता आपल्याला इथं जायचं आहे. आता जाऊ आम्ही इकडनं, बघा इकडनं असं फिरून जावं लागेल आम्हाला, नंतर असं येऊन नंतर या इथून वरती जावं लागेल आम्हाला. चला मग जातो. मित्रा काय विषय हा काय रे पाय ना बरं रागा लागा. बघा इथं किती गर्दी आहे, रात्री सुद्धा गर्दी आहे इथं. बघा हे मंदिर आहे ते, बघा किती उंच मंदिर आहे. ही नदी आहे इथली आणि या नदीची इथं आरती चालू आहे. हे बघा. चला आता आम्ही चाललो इथून त्यावरती या इथं चाललो आम्ही आता. बघा ही गर्दी किती इथं, हे बघा. आप सुबह 5 बजे के आसपास लगता. बघा इथं पूर्ण गर्दी, म्हणून डिसेंबर जानेवारीच्या आसपास यायचं नाही इथं, लहान लहान मुलांना वगैरे घेऊन. इतक्या गर्दीमध्ये बघा लहान लहान मुलं वगैरे कसे दाबूला चिपला गेले. हे बाई पूर्ण ओंकारेश्वर नगरी आहे आणि इथं अशा ठिकाणी आलेलं आहे, इथं कोणी देत नाही. हे बा हे बा, चलो बघा व्ह्यू किती भारी दिसतो इथून वरतून. बघा आपण शेवटी आलो त्या मूर्तीजवळ, अजून पण काम चालू आहे तिथं. बघा या मूर्तीपासून थोड्यात दूर आहे ना, इथं महादेवची एक सर्वात उंच मूर्ती आहे इथं. बघा इथं खाली मंदिर आहे आणि त्याच्यावरची बघा मूर्ती. हे बघा आता उतरतोय आम्ही इथं, इथून खाली बघा, अजून इतकं खाली उतरायचं आहे आम्हाला. बघा हे ओंकारेश्वर. रूमवर आलो आम्ही आता. आता थोड्या वेळ झोपू, मग जाऊ आता थोड्या वेळात जेवायला. तोपर्यंत करतो आराम. हे बाय फायनली आम्ही रूमवरून चेकआउट करून निघालेलो आहे. आता चहा नाश्ता वगैरे करतो, मग जातो पाचोऱ्याकडे. हे बघा मित्रांनो, आम्ही आता चहा नाश्ता करून आलो आता शॉपिंग करायला. बघा ही गाडी घेतलेली आहे आपण. आता दुसरं बघू आपण अजून काही घ्यायचं आहे. बघा इथं पूर्ण मार्केट आहे, आता पूर्ण मार्केट फिरू आणि काही काही नवीन नवीन गोष्टी घेऊ. का मित्रांनो, आम्ही आता ओंकारेश्वर सोडून आता घराकडे निघतोय. गाडी घेतली आपण, त्याच्यासोबत घेतलेलं आहे आपण हे लेदर लाईट. जातो आम्ही. अरे चष्मा पण घेतलाय बरं का आपण एकदम. गाडीत बसलेलो आहे आपण आता. गाडी इथून सनावदला जाईल, मग सनावदवरून आम्ही खंडवा जाऊ, खंडवावरून डायरेक्ट पाचोरा. अरे गाडी मागे चला मग जातो आम्ही. सनावदच्या बस स्टँडला आलेलो आहे आता आम्ही. आता इथं थोडं फिरतो आम्ही सनावद गावात, इथून खंडवाला जाऊ आम्ही बस पकडून. हे पहा आता निघालो आम्ही सनावदवरून खंडवा जायसाठी बसमध्ये. आता इथून खंडवा जाऊ, मग खंडवावरून 3:30 वाजता आमची गाडी आहे, मग तिथून डायरेक्ट पाचोरा. हे पहा आम्ही आता इथं बस स्टँडला उतरलो. इथून आता आम्ही काय करून द्या. चला आता चाललो खंडवाच्या स्टेशनला आलेलो आहे आम्ही, पण आमची गाडी आता इथून 2 तास लेट आहे. आता 2 तास इथंच वाट बघत बसले. कटिंग स्टेशनला आलेलो आहे आम्ही आता थोड्या वेळाने आमची गाडी येते. 10-1 मिनिटात थोड्या वेळ आम्ही बसतो गाडीची वाट बघत. बघा पोटाने खात का गाडीची वाट बघतो आता. पडून गेलेली आहे, हे म्हाताऱ्या लोकांना समजत नाही. बघा आता पुढे काय होतं, आजीला काहीतरी आता लागलेले दोऱ्यात.
बघा आपल्या गाडीला किती गर्दी आहे आता. आता आपली गाडी येण्यात आहे ना. बघा इकडून पण पूर्ण गाडी फुल राहणार आहे. अरे तू बी जाणार आहे का? हा नाही भाऊ सांगता मध्ये वाजव तू. हे बा आमचा भाऊ आता इथं तोंड धुतोय. एवढीच गर्दी. हे खंडवाचं स्टेशन आहे पूर्ण. झालं का? चला आता गाडी आली आमची. बघा स्टेशनवर आलेलो आहे आम्ही. गाडीत बघा गर्दी किती आहे. खूपच गर्दी आहे गाडीमध्ये. बघा पूर्ण पॅक आहे गाडी. हे बा पूर्ण पॅक आहे गाडी. मजबूर आहे आम्ही वाज. बघा गर्दी अजून तशी भरलेली आहे. बघा बघा अजून तशीच पूर्ण गर्दी आहे. अजून आमचं 3 स्टेशन नंतर आमचं स्टेशन येईल. परंतु आम्हाला असं जायचं आहे. आम्ही आता भुसावळ स्टेशनला आलेलो. इथून फक्त एक स्टेशन बाकी, नंतर आपलं स्टेशन येईल. आता बघा गर्दी एवढा गर्दी आपलं भुसावळचं स्टेशन आलेलं आहे आता. भुसावळच्या स्टेशनला किती मस्त आहे. बघा जळगावच्या स्टेशनवर आलेलो आहे आम्ही आता. इथून फक्त एकच स्टेशन आहे आमचं. हे बघा शेवटी आलोच आपण आता 5 वाजता. आता घरी जातो मस्तपैकी जेवण वगैरे करतो आणि झोपतो. चला आपला ब्लॉग इथेच संपव. बाय.